17 वेळेस त्याच मुद्द्यावरती येऊ नको. तू काय त्रास सहन केलास ग तू माझा? तुला कोणी सासरवास केला, लग्न करून आली बाई तू, तेव्हापासून तुला कामाला कुठं लावलं, माझ्या आईवडिलांनी तुला त्रास दिला, कोणाचा तू त्रास सहन केलास, सगळ्यांना तू सांभाळलंस कामाला जाऊ जाऊन, सगळे निवांत बसून होते. कधी कामाला तर गेलतीस ग तू? आज 3 लेकरं झाले, घरात बसून राहतेस तेव्हापासून तू, आणि म्हणते काय माझं तेवढं त्रास केलं दिलंय मला आणि ते त्रास सहन करायला जाऊ का त्यांचं म्हणून? काय करून थकलीस तू आमच्या घरात आल्यापासनं? जिंदगी ते तुझी बर्बाद नव्हती, जिंदगी माझी बर्बाद झाली. कधी मनासारखं नाही वागलं लगेच रुसून जायचं, कधी मनासारखं नाही वागलं घरात तोंड फुगवायचं. बाईचं कसं असावं, बाईनं एक काम कमी करावं पण चेहऱ्यावरती नेहमी हास्य असावं. तिच्या चेहऱ्यावरती जर हसू असेल तरच तिचा संसार चांगल्या प्रकारे चालत असतोय आणि नेहमी संसारात सुखाच्या गोष्टी घडत असतात. तुझं कधी बघावं तेव्हा तोंड फुगवणं, ते 7.5 पूर्ण लावले आमच्या घरामागं, आणि तू अजून म्हणते काय उलट मी तेवढा त्रास सहन केलाय आणि अजून सहन करायला जाऊ का? आज तुला जर त्रास दिला असतं मी, तुला जर माझ्याकडनं काही त्रास किंवा माझ्या परिवाराकडनं काही त्रास भेटला असता, तुझ्या आईवडिलासारखं तर कधी आमच्या आईवडिलांना तुला बोललं नाही, कधी तुला कोणत्या गोष्टीची कमतरता पडू दिली. हिला प्रत्येक सणाला नाही पाठवलं तरी तोंड फुगवायचे. आमच्या घरात नाही सणसूत, आमच्या घरात कोण करणार, हीच करणार ना. हितलं सोडून द्यायचं, मग पहिलं तिचं बघायचं, तिला पाठवायचं. कधी आल्यापासून कधी आमच्या आईबापाचं तू असं 4 दिवस हातपाय दाबलंस, आणि कधी तुझ्याकडनं दाबून घेतलं तरी? कधी कसला तुला त्रास दिला म्हणजे तू त्रास सहन केलंस म्हणायला? लय टायमावरती आम्हाला स्वयंपाक करून घातलंस का? तुला 50-60 भाकऱ्या थेपाव्या लागत होत्या. काय सहन केलं मग तू? कामाला तर नव्हती, घरातलं हेच काम होतं की तुला. मग यातच काय तुला त्रास एवढं दिलं? नीट सरळ सांग की तुला यायचंच नाही म्हणून. अरे नको येऊ, नको येऊ, नको येऊ बोललो ना, नको येऊ बाई. तू तिकडं मी इकडं होऊन जाऊ की सरळ सरळ? त्रास दिला आणि त्रास सहन करायला जाणारी, एवढं तू त्रास सहन केला, आम्ही सहन करत आलोय. तुला मेन आमच्या जागी दुसरं कुणी असलं असतं तर तुला तवाच हाकलून लावलं असतं. पण ते डायलॉग तू उलट म्हणती, मी हाय म्हणून राहिले म्हणते, मी हाय म्हणून राहिले. ते डायलॉग तू उलट म्हणती, आम्ही होतो म्हणून तुला ठेवले, नाहीतर तवाच कुणी लात मारून वाट लावली असती. जाऊ द्या बाबा, आपल्यातले आहे, जाऊ द्या. आमच्या आईवडिलांना कधी देखील तुला त्रास दिला नाही, कधी कसल्या पण चुका होऊ द्या, कधी तुला काय बोलले नाही का? जाऊ द्या बाबा, आपल्यातलीच आहे. आईनं तर मला, माझ्या आईनं उलट माझं वाटवं केलं. त्यांची होती म्हणून त्यानं दिली माझ्या गळ्यात टाकून. तरी पण जाऊ द्या, कुठं सगळेच म्हणायचे जाऊ द्या, लहान वयात झालेलं होतं यांचं लग्न वगैरे, जाऊ द्या जाऊ द्या म्हणून सगळे इग्नोर करायचे. जाऊ द्या, पोरगी बारकी आहे, असं तसं द्यायचे विषय सोडून. आणि बघितलं का ह्याच बारक्या पुरीनं काय केलं ते आता? ह्या 12-13 वर्षात तू केलंय काय नेमकं आमच्यासाठी? आणि आम्ही तुला काय असा त्रास दिलाय ते तर कधी तुला बोलले नाही. एक शब्दानं तुला कधी असं तोंडातून एक शब्द तुला कधी टाकलं नाही माझ्या आईनं किंवा माझ्या बापानं. कधी तुला एक शिवी तर दिली का? कधी कोणती तुझी चूक तर तुला बोलले का? कधीच नाही. मग एवढं त्यांनी सांभाळलं, मग त्यांनी तर काही त्रास दिला नाही तुला, मग माझा काही त्रास होता का? पिऊन पिऊन तुला झोडपत होतो का? कुठं तुला कधी मी कामाला जा बोललो का?
काय सहन केला मग त्रास? मग लेकरांचाच त्रास असेल, मग दुसरं कोण असणार? लेकरांना त्रास दिला की काय तुला मग? रोहनचा ना आर्यनचा तर विषयच काढत नाही ती कधीच. सरळ एखाद्या वेळेस बोलली का सरळ म्हणणार पुरीला आणून सोडा, पुरीला आणून सोडा. पोरं कुठनं आले? त्यांचं नाही का तुला काही विल्हेवाट लावायची? आणि मग तुला यायचंच नाही, मग तू लांब होते कशामुळं बाई? सरळ सरळ सोडचिट्टी द्यायची. तुला मला थांब जरासं, मला हे 4 दिवस जरासं इलेक्शन होऊ दे, मग तुला सांगतो. आणि तू कशी सोडचिट्टी देत नाही ते पण बघ. मी काय बळजबरी करत नाही. तू तिथं ये समोर कोर्टात ये, तिथं महिला मंडळमध्ये पण ये. सरळ नेमकं सांगायचं तुला नांदायचं आहे का नाही नांदायचं, नेमकं आम्हाला समजू तरी दे. नधड येते, नधड तिकडच जाते, तसं मध्येच लटकली तू आणि आमच्या हाल मध्येच करायला लागली तू. विल्हेवाटच लावावी लागणार, काही ना काही करावंच लागणार. आणि याचा शेवट लवकरच करावा लागणार. जे होईल ते होईल. डोकं पाक नुसतं आउट करून सोडतात. फोनला तर दम नाही, लावायचं कुठं? दुसऱ्याच्या मोबाईलवरती लावायचं कुठं? दुसऱ्याच्या मोबाईलवरती. दुसऱ्यांना सांगायचं. दुसरं कोण कोण बघत नसते कधीच. जे मध्ये ते बोललेत ना चमचे लोक, त्यांना पण सांगतोय. आज कदाचित जर जर तरची भाषा वापरतोय मी. आम्ही दोघं एकत्र आलोच, तुम्ही काय माझ्या डोक्यात राहणार का नाही? म्हणून कधी मध्ये तिसऱ्यानं लुडबुड करायचं नसतंय. त्या लोकांना जेवढं पण शिव्या गाळ काय काय केलं ना, ते इथं राहिलं का नाही? दुसऱ्याच्या संसारात आपण कधी आग लावायची नसते. आपला पण संसार उद्ध्वस्त होता असतो. हां, एवढंच बोलतो मी, बाकी काय नाही बोलत. तुम्हाला दाखवतो मी. जरा थांबा तुम्ही 4 दिवस.